खरं तर आज दादांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि खरं तर जरूर त्यांचं शुभ आगमन या अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि लवकरच राजकीय क्षेत्रामध्ये खरं तर चंदू नाकवांना आपण पाहणार आहोत। त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया। वेलकम दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूया। खरं तर प्रसिद्ध उद्योजक मच्छी व्यवसाय हा ज्यांचा प्रामुख्याने राहिलाय त्याचप्रमाणे दादर आणि सोबतीला सोनखार येथे देखील ज्यांचं वास्तव्य राहिलंय। पेन फणस डोंगरी येथे सध्या जे रहिवासी आहेत परंतु विशेष करून दादर आणि सोनखार या गावावरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय असे सन्माननीय चंदू नाकवा यांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मोस्ट वेलकम। मॅच कडे जाऊया। टॉस जिंकलाय वरडी संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय। ऑन स्ट्राइकला असेल नितेश पाटील, नॉन स्ट्राइकला असेल एनडी भाई। पहिला चेंडू लॉफ केलाय, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला पाठवले सीमा पार, वन बाउन्स, वेलकम फोर। खरं तर चंदू नाकवा यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। बॅटची एज अँड टेकन, फलंदाज नितेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन। चंदू नाकवांची उपस्थिती आपण पाहतोय। प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि सलगच्या 3 चौकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज। नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मिस्टर मयूर ठाकूर, लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहणार आहोत। पहिल्या षटकासाठी गोलंदाज जानू कोहली। 3 षटकांचा हा सामना आपण जरूर पाहतोय। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। सन्माननीय चंदू नाकवांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती जरूर पाहतोय। खरं तर दादरचे सुपुत्र परंतु बराच काल सोनखार येथे वास्तव्यासाठी खरं तर त्यांना आपण पाहिलं आणि सध्या स्थितीत पेन फणस डोंगरी येथे खरं तर ते राहतात परंतु दादर आणि सोनखार या गावांवरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय, आपल्या जन्मभूमीवरती आपल्या कर्मभूमीवर ज्यांचं विशेष प्रेम आहे। खरं तर चंदू नाकवांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय। प्रत्येक चौकारासाठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज, सलगच्या 3 चौकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज चंदू नाकवा यांच्या माध्यमातून दादरच्या खेळाडूंना राहणार आहे। पण डॉट बॉल आलाय, फुल टॉस त्या ठिकाणी जरूर मिस केला। अतिरिक्त वेग आणि वेगावर स्वार होत असताना लाईन आणि लेंथ भरकटला गोलंदाज। खरं तर डॉट बॉल नंतर हा स्क्वेअर चेंडू एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल। सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। 1 चौकार 1 वाईड, 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील। शॉर्ट पिच
शॉर्टआर्म पुलचा फटका, चेंडूला मात्र सरळ पाठवलाय लॉंग लेग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. पहा या चौकारासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चांगला चेंडू आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू जरूर आपण पाहिला. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल, 1+1, गेट 1 बाय 1 फ्री. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने खर तर रिव्ह्यू घेतलाय. वाईड आहे की नाही हे या ठिकाणी पाहिलं जाईल. चला हनुमान नाईक, संतोष चौधरी सर आपण या इकडे रेफर केलंय. पाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. पंचांकडून वाईडचा इशारा आलाय आणि हा चेंडू स्क्वेअर आहे की नाही हे आपण पाहूया. इट्स अ व्हाईट बॉल. 2 रन स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. प्रत्येक चौकारासाठी चंदू नाकवा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. खर तर लाऊड अपील पाहायला मिळाला आणि 3 स्टंपच्या मधोमध त्या ठिकाणी जरूर चेंडू आपला पाहायला मिळाला आणि आता रेफर केलं गेले रनआउट साठी. सन्माननीय चंदू नाकवा आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र प्रशांत दादा यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपण पाहतोय. लाऊड अपील जरूर त्या ठिकाणी होता, परंतु रनआउट साठी रेफर केलं गेलं आणि खेळाडू सुरक्षित आहे. खेळाडू सुरक्षित असेल. रन्स येथील या चेंडूवरती एकूण 2 लेग बाईकच्या स्वरूपाने 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. पहिल्या शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. ऑन स्ट्राईकला असेल निलेश पाटील. अतिरिक्त वेग, परंतु लाईन आणि लेंथ काहीशी चुकीची पाहायला मिळाली. आणखीन एक व्हाईट बॉल या इनिंग मधला. खर तर हा आय थिंक तिसरा व्हाईट बॉल जरूर आपण पाहतोय. चौदा धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. बॅट चेंज, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सीमा पार. निलेश पाटीलच्या बॅट मधना खणखणीत चौकार.
साईडला असं तर योग्य चित्र आम्हाला दिसलं असतं, परंतु हा स्क्वेअर चेंडू आहे. सर 24 लाईव्ह इव्हेंटला आमची विनंती असेल थोडी स्क्रीन थोडी क्रॉस करा, जेणेकरून आम्हाला देखील क्षणचित्र पाहायला मिळतील. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, निर्जन स्थळी चेंडू पडलाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. आमचे वरडीचे मामा दत्ता कोहली, राजन कोहली यांच्याकडून खरतर वरडी टीम साठी आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच दत्ता मामा आणि राजन मामा. खरतर हे देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण वेलकम करूया. मयूर ठाकूर, हो क्या बात आहे. खर तर पायावरती चेंडू आदलला, ऑफ स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळाला. लेग पायच्या स्वरूपाने रन्स आली, एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या जरूर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 22. 22 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल निलेश पाटील, नॉन स्ट्राईकला मयूर, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राज कोहली. या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आणि गावदेवी चोहे आयोजित ही स्पर्धा पहा. प्रत्येक षटकारासाठी चंदूशेठ नाकवा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. सन्माननीय चंदूशेठ नाकवा यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल. पाक इकडे फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बीट झाला आणि तदनंतर मात्र चेंडू मात्र गेला सीमा पार, चौकार. पा या चौकारासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चंदूशेठ नाकवा यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव आपल्या गावातील खेळाडूंसाठी. खरं तर हे गावावरचं असलेलं प्रेम आहे आणि ते कॅश प्राइजने खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारासाठी फलंदाज निलेश पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल राज कोहली. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, चेंडूला लेफ्ट केलं. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल, धावसंख्या 1 नी जरूर पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 27. 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. या षटकातील कविराज आय थिंक 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी असतील. प्रत्येक षटकारासाठी चंदूशेठ नाकवा दादर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? खरं तर पोहोचला होता. साजन कोहली त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप. झेल अतिशय महत्वाचे क्रिकेटमध्ये. टेक द मॅच अँड विन द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, हे सूत्र आहे क्रिकेट मधलं. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर त्या मॅच मध्ये काय घडलंय विशेष काही सांगण्यासारखं नाहीये. कॅचेस सोडल्यानंतर खेळाडूला मिळालेलं जीवदान, मग त्याच्या बॅट्स म्हणून आलेल्या रन्स निर्णायक क्षणी त्या महत्वाच्या राहिल्यात, असं चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. चला आयोजकांना विनंती, आपण तिकडे जायचंय. बॅनर पडलाय खाली. चांगला चेंडू आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. रन्स मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 1 बाद 30.
खरं तर जोहे सागरी पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी साहेबांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती यावं. खरं तर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर बी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 1-30. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सोहेल कोली, कोल्याचा पोऱ्या. खरं तर आगरी भाषेवरती आधारित आमचा कार्यक्रम हनुमानजी नाईक प्रचंड व्हायरल झाला. भरपूर व्ह्यूज इंस्टाग्राम वरती आलेले आहेत. 1 बाउन्स, चेंडू मात्र फरार. नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय सीमा पार. दन 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 करत चौकार. या चौकारासाठी देखील फलंदाज एनडी भाई यासाठी चंदूशेठ नाकवा यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रथमतः त्यांचं आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करूया. अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर या ठिकाणी सुरू आहे. बॅटच्या रडार मध्ये त्याला फेकून दिलाय. डीप मिड विकेटला सीमा पार ठोकलाय. षटकार. क्या बात आहे. आणि या षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चंदूशेठ नाकवा दादर यांच्याकडून हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जोरदार टाळ्या होते एकदा. खरं तर दादांना लवकरच राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी देखील त्यांना आपण भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर विरोधक आता घाबरले असतील कारण की चंदूशेठ नाकवा यांना आपण जरूर पाहतोय अतिथी मंचकावरती. अलॉंग द कार्पेट सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 41. एक्केचाळीस धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. वैयक्तिक खेळीचा जर का आपण विचार केला तर 6 या धावसंख्येवरती मयूरला आपण पाहतोय. त्याचबरोबरीने वैयक्तिक 23 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील या खेळाडूची आपण पाहतोय. अंतिम षटक. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चला घाई करा पा वरेडी. अन्यथा मग एक खेळाडू कदाचित आतमध्ये पा. आता ती देखील वेल गेली. चला घाई करायची विनंती असेल. तीन चेंडूंचा खरं तर खेळ बाकी असेल. 40 धावा 41 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. चला कॅच पकडले आणि विकेट गमावली टीम जाणता राजा दादर या संघाने. जयेश पाटील यांनी अप्रतिम झेल पकडला. फलंदाज मयूर ठाकूरला माघार यावं लागलं. चला बॅट्समन पाठवा प्लीज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 41.
41 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अजय पाटील. अजय पाटील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जर्सी नंबर 8. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. दोन चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर खरं तर आपण चेंडू पाहिला आणि चला आता डॉट बॉल आहे. एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावलाय. कोणत्या प्रकारची रन्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही आहात. निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. खरं तर नितेश पाटीलच्या बॅट मधून एक चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर कॅश प्राइज चंदूशेठ नाकवा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. रस मिळाली. एक सिंगल आणि एकच मिळेल. खेळाडू होईल धावबाद निलेश पाटील. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 42. 42 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात आणि विजयासाठी लक्ष्य मात्र असेल एकूण 43 धावसंख्येचं. जाऊया आपण विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे. सन्माननीय चंदूशेठ नाकवा यांचा हा सन्मान आपण अतिथी मंचकावरती खरं तर संपन्न करतोय. समोरच घ्यायचा आहे. खरं तर लवकरच राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं पदार्पण होणार आहे त्यासाठी देखील त्यांना आपण जोरदार टाळ्यांच्या प्रतिसाद मध्ये खरं तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया. दादरचे खरं तर सुपुत्र आणि प्रसिद्ध मच्छी व्यवसाय ज्यांचा राहिलाय, उद्योजक आहेत सन्माननीय चंदूशेठ नाकवा यांची उपस्थिती अतिथी मंचकावर आपण पाहतोय. तदनंतर मंचकावर उपस्थित त्यांचे सहकारी मित्र आदरणीय प्रशांत दादा यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन खरं तर या A1 जोडीचं आपण स्वागत करतोय. थँक्यू सो मच. खरं तर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आवाज अमित दादा म्हात्रे यांचा. बहुत बहुत शुक्रिया. और फिलहाल हम मैदान के अंदर चल रहे, जीतने के लिए जो रन चाहिए 43 यानी कि 43. तो मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत कीजिए. और जहां अब भी मुझे लग रहा है एक और मैच बाकी है और उसके बाद आज की इस रजनी के ये मुकाबले बंद हो जाएंगे. पहा खरं तर दादरच्या गोलंदाजांसाठी कॅश प्राइज आहे ओव्हर हॅट्रिक. अर्थातच एका ओव्हर मध्ये जर का 3 विकेट गोलंदाजाने मिळवले तर तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राइज चंदूशेठ नाकवा दादर यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. बिल्कुल. देखिए, धनवानों का धन लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए. क्या दादर के गेंदबाज कारनामा करेंगे ये तो वक्त बताएगा, लेकिन फिलहाल सामने वरीडी टीम है
और जीतने के लिए रन चाहिए। 43 यानी कि 43 की जरूरत है। देखना पड़ेगा किसमें कितना दम और कौन बनेगा और आएंगे खेलने के लिए जोहा के खिलाफ। विनंती असेल इकडे दादर संघाला जास्त टाइमपास करू नका, ही वेळ नाही म्हणून सावधगिरी आपण बाळगायला पाहिजे। आणि पंचांना विनंती असेल आपण टाइम आउट कडे लक्ष लावा, नुसते उभे राहून काही फायदा नाहीये। पहली गेंद और इस बार आउटसाइड ऑफ टर्म है, वाइड घोषित। चलो चलो तुम इधर के रेफर करना है तो रेफर कर सकते हैं। इस बॉल को देखिए, अंपायर ने वाइड दिया है, बघा पंचाने वाइड दिया नाही जमणार। आणि इकडे आमचे पोलीस कर्मचारी साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। सध्या रक्षण आहे, खरं निगराण आहे। चलिए स्पीड अप कीजिए अंपायर। अरे तो तुमच्याजवळ सकाळचा असतोय, कुठेही जाऊ नका कुठलाही, म्हणून आम्ही का कॉमेंट्री करतो पंच का नाही स्वीकार कर, याच कारण आहे। चलिए फेयर डिलीवरी, मतलब इस बार अंपायर ने जो वाइड दिया है, माफ कीजिए, तो ये गेंद डॉट चली गई। और ये अंपायर क्या फैसला देखना पड़ेगा, लेकिन गलती कर रहे हैं और ये नो बॉल है, बीमारी कमर के ऊंचाई के ऊपर है और अगली गेंद फ्री हिट है। तो मानो ये गेंदबाज मंगेश जोशी एक रफ्तार गेंदबाज है और फिलहाल थोड़ी सी उनकी जो गेंद थी वो उछलती हुई बाउंस गेंद थी, मतलब जो बल्लेबाज है उनके कमर के ऊपर थी और इसी तौर के ऊपर अगली गेंद फ्री हिट है, तो दंडित किया अंपायर ने। चलते भूपेंद्र के पास धीरे मैदान। नेक्स्ट डिलीवरी और फुल टॉस और बाउंड्री मिलेगी, लगती है वन बाउंस गेंद धंधनाती हुई चली गई है। इट्स अ 4 रन। 4 के साथ खाता ओपन, आगे जा रहा है स्कोर 6। आणि उद्या मात्र जी पहिली मॅच आहे ती मात्र पेट वर्सेस मायकल जोय। और इस बार एक्स्ट्रा गोल के ऊपर गेंद चली गई, फील्डर मौजूद है, दूसरे के लिए भाग रहे, खतरा नहीं, बल्लेबाज पहुंचेंगे, थ्रो थोड़ा लेट आया है। नितेश ने गेंद को फील्ड के लिए समय बल्लेबाजों ने दो रन इकट्ठे किया, स्कोर आगे है 8।
मग चला पहिली उद्या मॅच असेल दीव वर्सेस आदर्श कळवे, तेव्हा त्यांना आताच व्हॉट्सअपला मेसेज परत टाकून ठेवा. सुंदर डिलिव्हरी. और स्कोर 8. अभी तक ये ओवर पिच गेंद है इस बार का, लेकिन मिड ऑन दायरे का क्या फील्डिंग है यार. वाह, कौन है आतीन. वाह वाह वाह, पुराने खिलाड़ी है. 40+, पुराना चावल, पुरानी शराब और पुराना दोस्त और पुराना सोना हमेशा सर्वश्रेष्ठ होता है. आज सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किया फील्डिंग का. गुड फील्डिंग आतीन. आतीन पाटिल अपशिर आला, अपशिर पड़ा. सुंदर, और एक पुराने शानदार खिलाड़ी भी थे. जोशी, नहीं 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 जोशी, फुल टॉस देगा तो मार खाएगा तू. और चौका बूम. मयूर गलत क्या है, रेफर किया है. बैट्समैन रियो है, अंपायर. फेयर डिलीवरी. और चौके के साथ स्कोर जा रहा है 12. विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. पळा ना बिंदास, पाणी पाहिजे, पाणी द्या ना. चला पाणी द्यायचं आहे. मयूर आणि बबल्या मात्र आपण लगेच बॉटल पाण्यामध्ये भरून ठेवायचे. जा लवकर. चेंडू मिळत नसेल दुसरा घ्या. तर नवीन चेंडू द्यायचा. चला पंच चेंडू द्या. बाबल्याला झोप आलेली आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 15.50 ची सरासरी. वरडी संघाला विनंती असेल की आपण फास्ट मध्ये क्रिकेट खेळायचं आहे, कारण का खूप वेळ घेतला आपण. 2 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत. दोन्ही संघाला सुद्धा विनंती असेल की लवकरात लवकर सामना संपवा. पंचांना सुद्धा विनंती असेल. मी झोपल्यामुळे हा प्रकार झाला असं वाटते. आमचे साथी समालोचक परमेश पाटील म्हणजे त्यांना लक्षात नाही. अरे कसल्या मॅच ओळखले होते फटावडा आम्ही. छक्का, सिक्सर, इट्स अ गोइंग, इट्स अ रॉकेट. प्रत्येक चेंडू चेक करायचा नाही वरडी संघ. पंचांना सुद्धा विनंती असेल. और इस बार पंच किया है गेंद को. एक सिंगल है. बॉलर तुम्ही घाई करा, ते आपोआप होतील. वरडी बॅट्समन तुम्हाला वॉर्निंग देतो आम्ही, 50 वेळा जवळ यायचं नाही आहे. काय असं लांबून बोला. धावा झाल्या त्या 19. गुड बॉल, गुड डिलीवरी, शानदार बॉल साहिल, बहुत ही बढ़िया बॉल.
वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, जसप्रीत बुमराह की याद दिला रहे और जीतने के लिए अभी 9 गेंदें शेष है और 24 रनों की दरकार, एक कांटे का टक्कर का मुकाबला है और इसके बाद अष्टविनायक जो आगे पिच होगी मैच यहां से जीतेगी उस टीम के साथ। चलिए स्पीडअप कीजिए। यह छकड़ी और गिलगिली चंपा खुश हुई रंभा, देखो पहले लंबा चकमरा खंबा, चलो फेंको खटक खटक खटक। आपली शायरी गेली, असू दे प्रयत्न चांगला आहे आणि म्हणून सांगतो ना की याच्याकडे अभ्यास करायला लागतो म्हणून त्यांच्या चोपडीत आमची खोपडी तयार हे असं नाही परीक्षेला कधी कॉप्या करू याचं होली होईल उद्या। और शॉर्ट ऑफ लेन थी अकुट टप्पे का बॉल और स्कोर रुका हुआ है 24-25। और ये बाउंड्री है 4 रन, 25 और 4 29 29। इस ओवर में साहिल बहुत महंगे साबित हुए और इस ओवर में 2 सिक्सर 1 बाउंड्री मतलब 17 है और जीतने के लिए 14 रन चाहिए। स्वराज पाटील और स्वराज पाटील 6 चेंडू आणि विजयासाठी 14 6ला 14। आता मात्र थोडा प्लॅनिंग बनवायला दादर संघाला। आखिरी गेंदबाज कौन है, कप्तान कौन है दादर के? नितेश। तो प्लानिंग के साथ इस बार गेंदबाजी करना पड़ेगा और ये वैरायटी के दोनों बल्लेबाजों को ऐसी सजावट करना पड़ेगा कि इस मैच को जीतना है तो 6 गेंदों में आपको 14 रन इकट्ठा करना है। 14। स्वराज पाटील लेफ्ट आर्म और विकेट और सुंदर बॉल यार, गुड डिलिव्हरी, लाजवाब। बघा असा स्पॉट बघायचा असेल जोहेवाले कसा पकडला बघा तुम्ही, सरळ सरळ हवेच्या बाहेर, असं नाही कसा टप्पा कसा पकडला बघा, याला म्हणतात प्रॉपर लेंथ लाईन, अचूक टप्पा क्रिकेट मध्ये। ओ सुंदर, क्या बॉलिंग देखी है, बॉलिंग देखिए, वाइड का सवाल ही नहीं। क्वालिटी वाले बॉल किधर गिर रही है इंपॉर्टेंट बात है। भुवनेश्वर कुमार ऐसी गेंदबाजी करते थे जब पढ़ने के बाद बाहर निकल देती थी। आखिरी 4 गेंदे, 4ला 14। फोर गुड बॉल, बॉलिंग बघा, बॉलिंग शिकून घ्या। आपल्या कुठे कल्पना करत झोपायला गेलेत का? बघा सिद्धेश मोगल टप्पा बघा, हे टप्पे तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला टाकायला। सुंदर और 3 बॉल डॉट स्वराज, लाजवाब गेंदबाजी। बघा गावात प्रॅक्टिसला ग्राउंड नाही आहे तरी सुद्धा गोलंदाजीची धार बघा। गुड गुड, वैरायटी वाले ठोको, माणसं मारो, ये क्या टुकू टुकू चल रहा है। 3ला 14 म्हणजे 2 षटकार आणि 1 डबल पाहिजे।
येस, ओके ओके. चला नितेश, 3-14. आदेश कोहली, आदेश दो. दबाव आ रहा है थोड़ा सा बॉलर के ऊपर, बॉलर के ऊपर दबाव ज्यादा है. न जाने इस गेंद के ऊपर एक बड़ा हिट आया तो ये भी है, लेकिन 3 बॉल में 14 चाहिए और तीनों विकेट हमारे कानूनी ने काम किया था वो करना पड़ेगा. यह बाउंड्री होगी. 4 रन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा एक बार. आता 2 चेंडू 10. 1 षटकार 1 चौकार 2 षटकार. हा प्रेशर मित्रांनो खरा आहे क्रिकेट. बघा 3 चेंडू निर्धार लागल्यानंतर थोडा दादरचा बॉलबाला होता आणि या चौथ्या चेंडू जेव्हा चौकार आला त्यावेळी बघा बॅट्समॅनची थोडी दादागिरी वाढली. चेंडू द्या, चेंडू द्या. आता काय बोलतो का बस, मॅच काय चेंडू नसेल तर दुसऱ्या चेंडू का. 2 चेंडू आणि विजयासाठी 10. अरे सुशांत इकडे, सुशांत मोकल इकडे. मॅच बघा ते बंद करा ते पबच्या. मॅच कशी रंगणार आली बघा, यातून शिकायला भेटतो. पबच्या खेळून काय फायदा नाही. ते आपल्या अंत्यामध्ये अक्षय पण तेच. अरे 2-10. मैच जबरदस्त. ये बॉल दादर का भवितव्य है. ओ गुड गुड. इसकी तारीफ बॉलर की यह कहना पड़ेगा कि उन्होंने वो जो टप्पा पकड़ा है ना, वो 5 गेंदों में से 4 गेंदे वही टप्पे के ऊपर. सही लेंथ लाइन. 1 बॉल था. 1-10. मस्त स्वराज लाजवाब. 1 बॉल आणि अष्टविनायक जोळे कॅप्टन डगआउट मध्ये हजर रहा. 1 शॉट ऑफ लेन और 9 रनों से इस मैच को जीता. जानता रहा था दादर बी टीम ने. हडलक या गावदेवी वैरायटी दादर टीम आपका आभार व्यक्त करते हैं कि आपने आकर इस टूर्नामेंट में शानदार खेल दिखाया. चाहे आपके हार है, लेकिन आपने सभी लोगों का दिल जीता और गावदेवी वैरायटी टीम इस टूर्नामेंट से बाहर. और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है नीलेश पाटिल. चला हॅलो, खरं तर मॅन ऑफ द मॅच, चला धुळे संघाचा संघनायक प्लेअर ऑफ द मॅच आणि दादर संघाचा सुद्धा संघनायक निलेश पाटील ठरला या मॅचचा हिरो.